300 पेक्षा जास्त देश विदेशातील ब्रँड्स आहेत, तेही कुठं आपल्या पुण्यात फिनिक्स मॉलमध्ये. चला तर बघू. ओके बोलू विषय काय, 100 दिवस 100 भन्नाट प्लेस पुणे या सिरीजमधला आपला आज 8वा दिवस आहे. आज प्रसिद्ध मॉलपैकी एक फिनिक्स मॉल आहे पुण्यातील, तिथं आपण आज भेट दिलेली. मस्तपैकी मॉल एक्सप्लोर करतो, मलाही दाखवू. स्टे ट्यून राहा, काय काय विषय काय नाही दाखवतो. मॉलमध्ये प्रवेश करत एकदम मस्त लुक आणि एकदम इंटेरियर मध्ये आपल्याला दिसून येतं. प्रीमियम लुक येतो, असं वाटतं की कुठं फर्स्ट क्लास, सेकंड क्लास, थर्ड क्लासमध्ये आलेलो आपण, माहिती का. फिनिक्स मॉल एंट्री मारता मारता आपल्याला हे दिसतं लुक वगैरे, चेकिंग वगैरे होते. त्यानंतर इथं आपल्याला फिनिक्स मॉलचं बघू शकता शॉपिंग फेस्टिवल एंट्रीला दिसतं. तर एक आता दिवाळी येईल नाही का, मस्तपैकी आता रिवॉर्ड वगैरे सगळं होणार आहे. ओके मध्ये असं लुक येतं आपल्याला दिसून येईल. आलेला या साईडला आपल्याला पिओनो वगैरे दिसतो, बघू शकता. विषय काय पब्लिक, जर विकेंडला वगैरे संडे यायचं असेल तर इथं येऊ शकता. काय पब्लिक, जर तुम्ही मॉलमध्ये आला एवढा मोठा मॉलचा परिसर पाहून, जर तुम्ही नवीन असाल तर एवढा मोठा मॉलचा परिसर पाहून तुम्ही कन्फ्यूज होत असाल, तुम्हाला इथं मोठे मोठे स्क्रीन पण बघायला भेटतील. तिथं तुम्हाला कळेल कुठं कोणत्या फ्लोअरला काय. आणि या साईडला पण एक स्क्रीन लावलेली, बघतो मग तुम्हाला दाखवतो. या साईडला पण एक स्क्रीन दाखवलेली, लोअर ग्राउंड, अप्पर ग्राउंड, फर्स्ट, सेकंड, थर्ड फ्लोअरचे असं पुणे आपलं मॉल आहे फिनिक्स मॉल. तुम्हाला कोणतं कुठं जायचं ते इथं दिलेलं आहे, काय टेन्शन आहे कन्फ्युजन गोष्ट. तुम्हाला शॉपिंग वगैरे काय करायचं असेल तर अप्पर ग्राउंड फ्लोअरला यायचं. आणि इथं आलेलं आपल्याला मोठे ब्रँड्स बघू शकता. जारा दिसतो पहिला आलेला, इथं जारा आहे. त्याच्या पुढं H&M पण आहे तिकडे त्या साईडला. वेगवेगळे ब्रँड्स आहेत हे बघायचं. जारा झालं, H&M झालं. H&M पण बघू शकता, इथं जवळच ब्रँड आहे. वेगवेगळे नायकी वगैरे सगळे एका मागे एक ब्रँड वेगवेगळे. तर तुम्हाला शॉपिंग वगैरे करायचं या ब्रँड्स अप्पर ग्राउंड फ्लोअरला येऊ शकता. अनेक प्रसिद्ध ब्रँड इथं तुम्हाला दिसून येतात. शूज, कपडे वगैरे काय घ्यायचे असेल वेगवेगळे प्रोडक्टचे. आणि तुम्हाला शॉपिंग वगैरे काय करायचं असेल ना, असंच फिरायला पण येऊ शकता. येऊन एक नंबर मस्त आहे. आणि सगळं फिरून फिरून ओके झालं, तुम्हाला भूक लागली तुम्ही सेकंड फ्लोअरला जा, फूड कोर्ट आहे तुम्हाला ते दाखवतो. सेकंड फ्लोअरला आलो तर सेकंड फ्लोअरला आलेला आपल्याला डायरेक्ट एंट्री मारलं, मला सेकंड फ्लोअरला आलं डायरेक्ट बघू शकता. KFCचा ब्रँड दिसलाय, KFC, कॅफे अरेबिया, सगळे पलीकडे वेगवेगळे ब्रँड आहेत. सगळे फूड कोर्ट आहे या साईडला बघू शकता. हल्दीराम, बर्गर किंग पण आहे तुम्हाला बघू शकता. सगळे फूड कोर्ट आहे. आणि जर तुम्ही शॉपिंग वगैरे करून थकला असताल, फुल भूक लागली असेल, वगैरे येऊन तुम्ही मस्त बर्गर, पिझ्झा, साऊथ इंडियन, नॉर्थ इंडियन सगळं तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचं चायनीज वगैरे सगळं इथं फूड कोर्टमध्ये आलेलं तुम्हाला दिसलं. तुम्हाला भूक लागली असं फिरून मस्तपैकी फिरून नाही तर शॉपिंग करून तुम्ही येऊ शकता, खाऊ पिऊ शकता. स्ट्रीटवर राहा. आता त्याचसोबत आपण थर्ड फ्लोअरला गेलो, या साईडला बघू शकता प्ले झोन आहे पुणे ॲडव्हान्स बघू शकता. इथूनच नाव दिसलेलं आहे आपल्याला. थर्ड फ्लोअरलाच इथून वरी हे प्ले झोन आहे. मस्तपैकी तुम्ही एंटरटेनमेंटसाठी पण वरी तुम्हाला दाखवतो. चला तुम्हाला वरी घेऊन जातो. सेकंड फ्लोअरला जेवण वगैरे झालं की वरी थर्ड फ्लोअरला पण खेळायला वगैरे आहे बघू शकता. वरी एंट्री मारलं आपल्याला पुणे ॲडव्हान्स म्हणून प्ले झोन दिसून येतो. मस्तपैकी तुम्हाला तुमचे लहान लेकरं वगैरे तुम्ही आलात मॉलमध्ये तर जेवण वगैरे झालं, खाऊन पिऊन झालं, थोडं वगैरे आलं की मग तिथं तुम्ही एंटरटेनमेंटसाठी येऊ शकतात. गेमिंग वगैरे झोनसाठी आणि मल्टिप्लेक्स पण आहेत खाली, पिक्चर वगैरे सगळे बघण्यासाठी. चला आता आपण पुणे ॲडव्हान्समध्ये जाऊया, तुम्हाला दाखवतो. आतमध्ये एंट्री केल्या इथं त्यांचं काउंटर दिसून येईल तुम्हाला. जे पाहिजे ते इथं प्राइजेस वगैरे सगळे काउंटरला. आता मस्त इथून एंट्री मारू आतमध्ये. काय मध्ये आपण एंट्री मारलं आपल्याला एकदम दिसलेलं एंट्रीला आपल्याला स्वागत करताना स्वागत झालं. मस्तपैकी बघू शकता लहान लेकरांपासून मोठ्यापर्यंत मस्त खेळायला इथं वेगवेगळे शो आहेत. इथं कसा विषय, लहान लेकरापासून तर मोठ्या माणसांपर्यंत पण येऊ शकतात. काहीच नाही पुणे झोनमध्ये. बोर वगैरे झाला खाली खाऊन फिरून वगैरे तर वर या, मस्त फन करा, एंटरटेनमेंट करा. सगळं बघू शकता, सगळं A to Z तुम्हाला खेळण्यासाठी. पलीकडे पण बॉलिंगचं वगैरे साठी बघू शकता. मित्रांनो तुम्ही बघितलं एकाच मॉलमध्ये एवढ्या फॅसिलिटी आहे. तुम्ही फॅमिली मेंबर, मित्रांसोबत, कपलसोबत तुम्ही ह्या मॉलमध्ये एन्जॉय करण्यासाठी नक्कीच येऊ शकता. नक्कीच भेट द्या मॉलमध्ये. एकदम अख्खा दिवस तुमचा एन्जॉय होऊन जाईल. तर आता स्टेट राहा, आता निघत खाली. ओके का बोलू विषय काय. तसंच तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल कसा आहे मॉल, एक नंबर एन्जॉयमेंट वगैरे. तसं आपला 100 दिवस 100 भन्नाट प्लेस पैकी आज होता 8वा दिवस. ते पण आपण आज आलतो फिनिक्स मॉलमध्ये. एक नंबर एन्जॉयमेंट झालं, एक नंबर बेस्ट मला मॉल वाटलेला आहे. तर मित्रासोबत, कपलसोबत, आपल्या फॅमिली मेंबरसोबत इथे येऊ शकतात, टाइम स्पेंड करू शकता. एक नंबर मॉल आहे. चला तर आता पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया. तर जाणून घ्या पुढचा ब्लॉग 9वा कुठला असेल फेमस ठिकाण. जर तुम्हाला कोणतं बघायचं असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता. फॉलो करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. चला भेटूयात पुढच्या ब्लॉगला. बाय, टाटा.